कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रामध्ये काही लोक ट्रॅक्टर आणि केणीच्या साह्याने अवैध वाळूची उपसा करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सुरेगाव शिवारामध्ये गोदावरी नदी पात्रामध्ये जाऊन खात्री केली असता नदी पात्रात काही लोक ट्रॅक्टर आणि केणीच्या साह्याने अवैध वाळू उपसा करत असल्याचं निदर्शनास आलं। तेव्हा पथकाने त्यांच्यावर छापा टाकला असता काही लोक पळून गेले आणि काही जणांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारलं असता त्यांची नावे अमर माधव मेहरखांब वय वर्ष 30 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव, राहुल चांगदेव पगारे वय वर्ष 20 राहणार वेळापूर तालुका कोपरगाव असं असल्याचं सांगितलं आहे। ताब्यातील इसमास पळून गेलेल्या इसमाविषयी विचारपूस केली असता पळून गेलेल्या इसमांची नावे सचिन हरिभाऊ मेहरखांब, वैभव भाऊसाहेब गिरी असं असल्याचं सांगितलं आहे। आरोपींच्या ताब्यातून 15 लाख रुपये किमतीचे 3 ट्रॅक्टर, 75,000 रुपये किमतीची लोखंडी केनी असं एकूण 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींविरोधामध्ये कोपरगाव तालुका पोलिसात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 302(2) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।